27 फेब्रुवारी 1934ला बॉम्बे हायकोर्टामध्ये एक खटला उभा राहतो. खटला होता जुने परंपराविरुद्ध आधुनिक विचारांचा, रूढीवादी विरुद्ध वैयक्तिक स्वातंत्र्याचा, लैंगिक शिक्षणाविरुद्ध अंधश्रद्धेचा, वैद्यकीय शास्त्र विरुद्ध वैदिक धर्मवाद्यांचा. खटला होता रघुनाथ कर्वे विरुद्ध पुण्यातील सनातन्यांचा. हा खटला न्यायाधीश इंद्रवदन मेहता यांच्या समोर चालला. रघुनाथ धोंडे कर्वे यांच्या बाजूने लढणारे वकील होते भारताचे रत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नाला बाबासाहेबांनी त्यांच्या वकिली बाण्यांनी सडेतोड उत्तरं दिली. बाबासाहेबांचा उलट तपास अत्यंत भेदक होता. बाबासाहेब यांची कुशाग्र बुद्धी व इंग्रजीवरील असामान्य प्रभुत्व यामुळे न्यायाधीश सुद्धा त्यांच्या युक्तिवाद ऐकताना दंग होऊन जायचे. पण असे असूनही बाबासाहेब हा खटला हारतात आणि रघुनाथ कर्वे यांना त्या काळी 200 रुपयाचा दंड शिक्षा म्हणून सुनावण्यात येते. काय होता हा खटला? कसा हा खटला बाबासाहेब हरूनही जिंकले? काय या खटल्याची इतिहासात नोंद झाली, जी आजच्या काळातही प्रमुख गरज म्हणून ओळखली जाते? जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. हे आपल्यासाठी तर फ्री आहे, पण आपण केलेल्या सबस्क्राईबने आम्हाला खूप मदत होते. नमस्कार मंडळी, मी निलेश. हा खटला नक्की काय होता त्याच्या खोलात जाण्यासाठी आपल्याला आधी रघुनाथ धोंडो कर्वे यांच्याबद्दल जाणून घ्यावे लागेल. त्या काळी चूल आणि मूल हेच त्यावेळी स्त्रियांचे विश्व होते. गर्भधारणेच्या अविरत चक्रात त्या काळची स्त्री अडकली होती. अशा समज पद्धतीमुळे लोकसंख्या वाढीचा विस्फोटच नाही तर आरोग्याचेही गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका गणित विषयाची उच्च पदवी प्राप्त करणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे यांनी ओळखला. गणिताचे प्राध्यापक असतानाही रघुनाथांनी कुटुंब नियोजनाच्या कामासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. बर्थ कंट्रोल या शब्दाला संतती नियम हा शब्द रघुनाथांनीच दिला. ज्यावेळी कुटुंब नियोजन ही समस्याच वाटत नव्हती, त्या काळी रघुनाथांनी या समस्येचा वेध घेतला. लोकसंख्येच्या विस्फोटाचा धोका लक्षात घेऊन मुले होणे हे सर्वस्वी माणसाच्या हातात असते हा संदेश ठामपणे सांगण्याचे धारिष्ट्य रघुनाथांनी दाखवले. लैंगिक विषय आणि गुप्त रोगाची शास्त्रीय माहिती प्राप्त करून रघुनाथांनी जनजागृतीचे काम हाती घेतले. संतती नियमन हा विषय हाती घेऊन समाजाचा विरोध पत्करून आपला विचार पोहोचवण्याचे धारिष्ट्य दाखविणाऱ्या रघुनाथांनी अखेर समाज स्वस्थ नावाचे मासिक सुरू केले. हे मासिक मराठीत आणि गुजराती भाषेमध्ये प्रसिद्ध होत असे. 20व्या शतकाच्या प्रारंभापासून रघुनाथ धोंडो कर्वे यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या कार्यामुळे ते पहिल्यापासूनच रूढीवाद्यांच्या टीकेचे लक्ष ठरले होते. कारण त्यांचा विषयच तसा होता. ते लैंगिक ज्ञानाबद्दल बोलायचे, लिहायचे. जे प्रश्न आजही हलक्या आवाजात बोलले जातात, कर्वे ते प्रश्न त्या काळात मुक्तपणे बोलायचे. कर्व्यांची विषय निवड आणि पुराणमतवाद्यांना झोडपून काढणारी त्यांची शैली यांच्यामुळे त्यांच्यावर कर्मठ सदत्यांनी पहिला खटला दाखल केला, तो 1931 मध्ये. व्यभिचाराचे प्रश्न या लेखामुळे त्यांना अटक करून 100 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. उच्च न्यायालयात कर्वे या शिक्षेविरोधात अपिलात गेले. तेव्हा हा खटला त्याच इंद्रवदन मेहता या न्यायाधीशांसमोर चालला आणि त्यांचे अपील फेटाळले गेले. तसेच 1934च्या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा त्यांना अटक झाली. यावेळेस कारण होते समाज स्वास्थ्याच्या गुजराती अंकात हस्तमैथून समलिंगी संभोग यासारख्या विषयांवरील लेख. या विषयाला आणि त्यावरील वाचकांच्या प्रश्नाला कर्वेंनी दिलेल्या उत्तरांना अश्लील ठरवत पुन्हा एकदा कर्वेंच्या वाट्याला न्यायालयातली लढाई आली. पण यावेळेस मात्र ते एकटे नव्हते. तोपर्यंत वकील म्हणून प्रख्यात झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. हा खटला हाती घेईपर्यंत महाडचं आणि नाशिकचं सत्याग्रह करून गोलमेज परिषदेत अल्पसंख्याकाचा आरक्षणाचा मुद्दा मांडून पुणे करार करून दलितांच्या मुक्तीची चळवळ उभी करून राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणाऱ्या बाबासाहेबांनी कर्वेसारख्या एखाद्या शिलेदाराचा खटला का लढवावा असा प्रश्न इथे आपणास पडला असेल. बाबासाहेब हे फक्त दलितांचे नेते नव्हते, तर समस्त भारतातील कष्टकरी, शेतकरी, दीनदुबळ्या सामान्य लोकांचे ते नेते होते. त्यांचा विचार हा एकंदरीत भारतीय समाजासाठीच होता. बाबासाहेबांचा एकंदर संघर्ष पाहिला तर त्यांचा लढा हा व्यक्ती स्वातंत्र्यासाठीच होता. 1927 मध्ये त्यांनी मनुस्मृती जाळली, कारण ती व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरच घाला आणते. जिथे जिथे व्यक्ती आणि तिच्या स्वातंत्र्याचे लढे उभे राहिले, तिथे तिथे बाबासाहेबांनी त्याला पाठिंबा दिला. हाही खटला त्यापैकी एकच. बाबासाहेबांचे आधुनिक शिक्षण युरोप अमेरिकेत झालं. तिथल्या आणि भारतातील उदारमतवादी परंपरांनी आणि चळवळींचा प्रभाव त्यांच्यावर झाला. त्यातूनच बहुतांश भीतीमुळे वर्ज असणाऱ्या विषयांबद्दल भूमिका घेण्यातली सहजता बाबासाहेबांमध्ये दिसते. खटल्यासंदर्भात सांगायचं झालं, ज्या मासिकामुळे हा खटला उभा राहिला त्या समाज स्वास्थ्य या मासिकेचा मूळ विषय हा लैंगिक शिक्षण आणि स्त्री पुरुष संबंध होता.
या खटल्यातील मुख्य आक्षेप अर्थातच मासिकेतील लैंगिक प्रश्नांची मांडणी आणि त्याला जोडलेल्या अश्लीलतेच्या शिक्क्याचा होता. सर्वसामान्य वाचक लैंगिक समस्येबद्दल प्रश्न विचारतात आणि कर्वे त्यांना उत्तर देतात. यासाठी सरकार रूढीवाद्यांना बरं वाटावं म्हणून कर्वेविरुद्ध कारवाई करतात. 28 फेब्रुवारी 1934ला न्यायालयात खटला उभा राहतो. सुनावणीस सुरुवात होते. बाबासाहेब युक्तिवाद करतात की लैंगिक विषयांवर कोणीही लिहिलं तर त्याला अश्लील ठरवले जाऊ शकत नाही आणि वाचकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं म्हणजे वाचकांच्या माहितीत भर घालणे आहे, नाही की अश्लीलता पसरविणे. आजही लैंगिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे राजकीय नेते क्वचितच आढळतात, पण जवळपास 90 वर्षापूर्वी बाबासाहेब कोर्टरूममध्ये ही भूमिका मांडत होते. त्यावर न्यायाधीशांनी असं आर्ग्युमेंट केलं की विकृत प्रश्न छापायचेच कशाला आणि तसे प्रश्न असतील तर त्यांना उत्तर द्यायचं कशाला. त्यावर बाबासाहेबांनी उत्तर असे दिले की जर ती विकृती असेल तर ती ज्ञानानेच जाईल, नाहीतर ती जाणार कशी. त्यामुळे प्रश्नाला कर्व्यांनी उत्तर देणे म्हणजे वाचकांच्या ज्ञानात भर घालणे आहे. केवळ या एका खटल्याच्या निकालाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब बोलत नाही, तर समाज कोणत्या दिशेला जातो आहे आणि जायला हवा याचं भविष्य डोळ्यासमोर दिसत असल्यासारखं भूमिका ते मांडत होते. समलिंगी संबंधाच्या बाबतीत बाबासाहेब हॅवलॉक एलिस सारख्या तज्ज्ञांच्या ग्रंथाचे संशोधनाचे दाखले देतात. त्यांच्यात जर तशी जन्मतच भावना असेल तर त्यात काही गैर आहे असं मानण्याची काही गरज नाही. त्यांना वाटतं त्या प्रकारे आनंद मिळवण्याचा अधिकार हा समलिंगींना आहे. ज्या काळात सामान्य स्त्री पुरुष संबंधावर बोलण्याची काही परवानगी नव्हती, त्या काळात बाबासाहेबांनी हा विवेकवादी विचार मान्य करणं ही खूप मोठी क्रांतिकारक घटना होती. 2 महत्त्वाच्या अधिकाराबद्दल इथे बाबासाहेब बोलत आहे. एक लैंगिक शिक्षणाचा अधिकार, ज्या विषयाच्या आड येणाऱ्या कोणत्याही बुरसटलेल्या विचारांना आड येऊ न देण्यास बाबासाहेब तयार नाही. साहजिकच हे अडथळे परंपराचे होते. भारतीय समाजात जो लैंगिकतेचा प्रश्न होता तो वैदिक परंपरेशी निगडीत होता. त्यामुळे बाबासाहेबांची भूमिका ही अशा पारंपरिक लैंगिकतेच्या भूमिकेशी विरोधी होती. या मुद्द्यावरची बाबासाहेबांची भूमिका केवळ वैचारिक वा न्यायालयातल्या युक्तिवादापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती कृतीतही नंतर दिसत राहते. बाबासाहेब संसदपटू म्हणून या मुद्द्यावर कार्य करीत राहिले. दुसरा अधिकार आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. समाजातल्या काहींना एखादा विषय आवडत नाही म्हणून तो बोलायचा नाही हे बाबासाहेबांना पटत नाही, म्हणून कर्व्यांनी लिहायचेच नाही या मांडणीला ते तीव्र आक्षेप घेतात. आज इतक्या वर्षानंतरही लैंगिक विषयावरचे चित्रपट, नाटक, पुस्तकांवरून आपल्याला आपल्या समाजात हिंसक विरोध होताना दिसतो. पण 90 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी लढवलेल्या कर्वेंचा खटला हा अधिक महत्त्वाचा ठरतो. ज्या काळात सामान्य विषयावर बोलण्याचं धाडस होत नव्हतं, त्या काळात लैंगिक विषयावर खुलेपणाने कर्वे आणि बाबासाहेब ही 2 माणसे बोलताना आढळतात. भारतातील आजची लोकसंख्या 128 कोटींच्या घरात आहे. 2030 मध्ये ती 153 कोटींच्या घरात जाण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. अज्ञानामुळे कुटुंब नियोजनाचा विचार आजही अनेक घराघरात पोहोचवण्याची गरज आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आजही पुरुषांची संख्या नगण्यच आहे. 2 पेक्षा अधिक मुले असणाऱ्यांसाठी शासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. जितकी लोकसंख्या कमी तेवढी देशाची आणि देशातल्या नागरिकांची जास्त प्रगती ही बाबासाहेबांनी त्या काळी ओळखलेली गोष्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1934 मध्ये हा खटला हरतात. कर्व्यांना 200 रुपयाचा दंड होतो आणि या खटल्याची नैतिकता, अश्लीलता आणि लैंगिकतेच्या सामाजिक आणि कायद्याच्या लढाईत एक दस्तऐवज म्हणून नोंद झाली. पण समाजाच्या वर्तमान आणि भविष्यावर परिणाम करणारे हे असे न्यायालयीन खटले विजय पराभवाच्याही पलीकडचे असतात. द्रष्टा नेता त्याच्या काळाच्या पुढचं पाहतो, जे वर्तमान समाजाला पचवणं कठीण असतं. ते अधिकारवाणीनं त्याला सांगून प्रसंगी टीका सहन करण्याचं धारिष्ट त्याच्याकडे असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नेते होते. म्हणूनच संविधान लिहिताना घटनेच्या कलम 19 ते 22 या कलमामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा विचार करण्यात आला आहे. कलम 19 नुसार भारतातील प्रत्येक व्यक्तीला भाषा आणि विचार स्वातंत्र्य दिलं आहे. तसंच भारताच्या कोणत्याही भागात संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, कोणत्याही भागात वास्तव करण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच कोणत्याही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. कलम 20 नुसार अपराधी व्यक्तीला दोषी सिद्ध करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, तर कलम 21 नुसार जीवाचं रक्षण करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. तसंच कलम 22 नुसार बेकायदेशीर अटकेविरोधात संरक्षण मिळवण्याचा हक्क राज्यघटनेने दिला आहे. कलम 19ची सगळ्यात जास्त चर्चा आणीबाणीच्या काळात झाली होती. 1975 साली जेव्हा मूलभूत हक्कांवर गदा आली, वर्तमानपत्रातून लिहिण्यावर मर्यादा आली, तेव्हा या कलमाचं महत्त्व आणखीनच अधोरेखित झालं. आपल्याला जे वाटतं ते मोकळेपणाने मांडता येणं हे लोकशाहीचं बलस्थान आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आतोनात महत्त्व आहे.
खरंच या महामानवाच्या बद्दल बोलावे तेवढे कमीच. अशा या महामानवाच्या विचारातून निर्माण झालेल्या संविधानाचं संरक्षण करणे ही भारतीय नागरिक म्हणून तुम्हा आम्हा सगळ्यांची एक नैतिक जबाबदारीच आहे. पुढे समाजसेवेमुळे त्यांनी वकिली व्यवसाय कमी केला. ते घटनेचे शिल्पकार झाले. ज्या उच्च न्यायालयात त्यांना अस्पृश्यतेचा कटू अनुभव आला त्या उच्च न्यायालयाचे कामकाज आज बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेनुसारच चालते. हा एक न्यायच आहे. घटनेच्या या थोर शिल्पकाराचे शिल्प संविधान दिनाचं निमित्त साधून सर्वोच्च न्यायालयात उभे करण्यात आले. हीच या घटनेच्या थोर शिल्पकारास आदरांजली. अशा या महामानवास कोटी कोटी प्रणाम. या व्हिडिओबद्दल आपले मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.